महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन संजय, एक संजय मंत्री तर एक संजय आमदार, या दोन संजयांचे दोन व्हिडिओ समोर आले आणि त्यामुळे सरकारवर प्रचंड टीका होते। चड्डी बनियान गँग अशा शब्दात त्यांची हेटाळणी होते। चड्डी बनियान गँग असा मजकूर लिहिलेले बनियान घालून विरोधक बुधवारी अधिवेशनात पोहोचले आणि वातावरण आणखी तापलं। सुसंस्कृत ही महाराष्ट्राची ओळख हळूहळू लोप पावत चालली आहे। गेल्या काही दिवसातील राज्यातल्या घटना पाहता ही ओळख सुसंस्कृत महाराष्ट्राऐवजी चड्डी बनियानवाला महाराष्ट्र अशी होईल का काय अशी भीती वाटते। दोन घटना, दोन नेते, त्यातला एक मंत्री तर एक आमदार, पण दोघंही सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचे। कॅन्टीनवाल्यानं खराब अन्न दिलं म्हणून आमदार संजय गायकवाडांनी बनियान आणि टॉवेलवरचा आपला डॅशिंग अवतार दाखवला। थेट कॅन्टीन चालकाला मारहाण करत ठोसे दिले। आता हा मंत्री संजय शिरसाटांचा अवतार आपल्या खोलीत बेडवर बसून अंगावर बनियान आणि हातात सिगारेट असा हा अवतार। या व्हिडिओमध्ये एक बॅग सुद्धा दिसतेय। त्या बॅग मध्ये पैशांची बंडलं आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला, तर त्यात नोटा नाहीत, कपडे आहेत असं शिरसाट म्हणाले। हे दोन्ही वाद घडले ते राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि त्यामुळे स्वाभाविकच हा वाद सभागृहात पोहोचला। सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे, त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे। त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काय करतात। तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं। आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे। नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द, कोणासाठी शब्द होते हे, कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। रुलिंग मधून शब्द ह्यात काढून टाकावं, या तर त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर। नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत। सभागृहात झाली ती खडाजंगी। या घटनांनंतर पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी दोघांनाही तंबी दिल्याची माहिती आहे। दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा या दोघा नेत्यांना टार्गेट करायचं ठरवलंय। बुधवारी विरोधक थेट विधान भवनात चड्डी बनियान गँग असं लिहिलेलं बनियान घालून आले। घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले। या महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे। कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियानवर ओम फट म्हणतात। आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं। शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे। आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते। जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी। संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये, याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले। विरोधकांची टीका आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानं दिलेली तंबी, यानंतर आता ही नेते मंडळी काय करतात आणि या प्रकरणातून धडा घेऊन इतर नेते कसं वागतात यावर महाराष्ट्राची प्रतिमा सुसंस्कृतच राहणार की मग चड्डी बनियानवाला होणार हे अवलंबून आहे। विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।